फ्री, गाड़ी फ्री, सब कुछ फ्री. सब तरफ से वो तुकम है, तुकम है. ये ऍक्टिवा बी आता नवीन घेऊन गेली, त्यांचा फ्लॅट बी घेऊन दिला आणि त्यांचे हप्ते बी फेडायची तेच फेडतात, पण ऑलरेडी पैसे घेतलेले आहेत. काय लपडे तुमची? काय करता इकडे? मला खरं टेन्शन मध्ये आला, जास्त खर्च झाला का? त्याला म्हणतो वाईट परिस्थिती. घेऊन दिली त्याला, आणि स्वतः टू व्हीलर चाललंय. आम्ही 2 वेळा आला ते ट्रिपल सीट. आजचा दिवस मला वाटतं बहुतेक खूप बिझी जाईल. दीदीचा कॉल आला, लागली खूप जास्त भूक, तर आता मी चाललोय बाहेर आईसोबत. खोल देगा सामान भी रहता है. अब कुछ बाटल ऐसा देते पतला देंगे, खत्म मत देंगे. अकरा वाजता गाडी आणण्यासाठी निघायचं होतं, म्हणजे 11 वाजता भेटायचं होतं, 11:30 इथं पोहोचायचं होतं. पण जो मित्र गाडी घेणार आहे तो अजून पण येतोच आहे. आता टाइम झालेला आहे 11:45. मगाशी फोनवर विचारलं तर तो म्हणला की स्वीट बुक केले, तर ते स्वीट आलंच आहे. ते आता लालासाहेब कलेक्ट करतात. ते लाला काय आणले ते? दादूची मिठाई. घर फ्री, गाड़ी फ्री, सब कुछ फ्री. जिंदगी भी फ्री है. सब जिंदगी फ्री. अब बाद में खेती भी उसको आधा मिलने वाला है. सब तरफ से वो तुकम है, तुकम है. ये मिल गया क्या परमिशन? परमिशन Granted? गॅरंटेड. बहिणीने मागवले का? 12 लाख रुपयाची गाडी घे प्लस सीट पण घे. सगळं फ्री फ्री फ्री. आप्पा बाबा. काजू कतली खाली ठेव. फेवरेट मिठाई आहे ती, खाली ठेवली आहे गपचूप दुकानामध्ये. हे आमच्या मित्राचं दुकान आहे. हे शेट आहेत, शेट नंबर 1, शेट नंबर 2. तो अजून घरीच आहे, गाडी धुतोय, हे करतोय ते करतोय. तुला तुला आम्ही गाडी पण देऊन द्यायचं त्याला आहे. पण अनुप दादूस येणार होता का? अनुप दादू आलाय, तो घेऊन येत आहे. सगळ्या दोन 2 box? बॉक्स कुणाला आहेत? 3 बॉक्स. 3 बॉक्स 2 आहेत त्यात. शेवटी पैसे खर्च करावं लागणार रे, बाकी काय नाही. आता मग जाऊ दे ना, म्हणजे तू कुठे करतोय, आम्ही करतोय. ये लवकर लवकर ये. काय म्हणतोय अजित? आल्यावर काय करणार आहे? डबल बुक्की. डबल टॅक्टर ते बघते तो. एक गायब केली. कुठं चाललं ते? चाललं गाडी घ्यायला. भाऊसाहेब काय म्हणणं तुमचं? रोहितला गिफ्ट केलं गाडी. तुम्ही तिकडनं फोन आला शोरूम मले पेढे चालत नाही. काजू कतले खायचं. अयो, डिमांड. पण काजू कतली तर दुकानात ठेवली. मग परत जावं लागतं. रोहित शेडने गाडी उलटी टाकलेली रॉंग वे मध्ये. चेन्नई एक्सप्रेस आतापासूनच ब्लॉक
हा सकाळ सकाळ फ्रेश एकदम, लपडी नको. रेशमताईंना व्हिडिओ मध्ये घ्यायचंय का? हो. घे ना. आता हे मिळालंय ना परमिशन, मग संपला विषय. काय एवढं त्यात, काय घरचे बघतात का? युट्यूब लाईव्ह येत असतात का? नाही युट्यूबला दिसतं का ना? हा युट्यूब सगळ्यांना दिसणार ना ते. नाही फक्त युट्यूबला. तिथं खाली पाणी झालं मग हायवेला टाकली गाडी. अरे तिथं खाली पाणी झालं मग हायवेला टाकली गाडी. 5 मिनिटात येतात. बोटिंग चालू आहे ना गाडीची. 12 वाजता गाडी भेटणार आपल्याला, 12:05 ला. 1 तास करतो ना म्हणून जेव्हा तो आला ना तेव्हा मी तिथं मला आपला नंबर कार वॉशिंगला. बाहेर ना मला आता लय वेळ झाला, मला पूर्ण वॉश करायची. पण ते म्हणले का कार वॉश करूनच या? हा कालची गाडी ती फुल डिमांड आहे. काजू कतली पाहिजे, बापरे. मला खरं टेन्शन मध्ये आला, जास्त खर्च झाला का? विचार करतोय सगळं भेटलं तर शेतीमध्ये हिस्सा मार. हे बाबा मला काय नको. असंच म्हणून सगळं तर घेतलं आता ना. उचललं आज का? हा आज तुम्हाला मला गाली गाली का साडी घालून? हा मग तू वाचायला लागला. नाही, मला वाटलं मला साडीच घातली ना बहिणीने. मग मग अरे मला माहित होतं ना टाइम लागणार आहे. आता मेकअप केला असेल तर अजून टाइम लागला असेल. नाही तिथं झालं होतं आपल्याला उशीर झाला. मग तुला मेकअपला टाइम लागला का? तो नेहमीचा नाही म्हणू जगात 2च सुंदर झाला सांगितलं नाही का? त्याला माहिती ना 2 नंबर विकास गायकवाड. दरवाजा उघडा. लालासाहेब वगैरे आत गेले. लालासाहेब, रोहितची होणारी. आणि आता बघूया किती वेळ टाइमपास करतात. मला वाटतं अजून गाडी रेडी नसेल झालेली, आता चेक करायलाच गेले. गाडी कुठे कशी होती ती बघायला जाऊ. ओके चला इकडे येते. चिका बाय, चिका बाय मेरा बाय. पैसे कवा आहे तू? त्याला दाखव टाटा मोटर्स. दाखवलंय. आम्ही गाडी घ्यायला लागली. अरे वाय झाला की माय आपली रिस्पॉन्सिबिलिटी नाही भाई. हार मी तिथं ठेवली. नाही कुठे रोहित टबू बोलताय. इकडे कामाला लागते का? हा? 1 तास थांबल्याचा परिणाम आहे. हा मग काय. एवढा कॅमेरा मन घेऊन मी आलो मला कॅमेरा ब्लॉगर झालाय वाटतं. गाडीचे मालक काय गिफ्ट दिली आता? काय गिफ्ट दिले म्हणजे आता तुम्ही मालक नाही राहिलेले. पावर जे ना ते पॅटर्न आम्ही आमच्याकडे ठेवला. भले गाडी दुसऱ्याला याला डायलॉग माहित नाही वाटतो तो. डायलॉग इन्व्हेंशन आपण तसला नाही रे, त्यांनी मारलेला डायलॉग. लालाची लाला नाव चेंज केलं का तू? सरपंच क्या टॅलेंट है आखी आख. सर कोण कोण? 1 नंबर हा हो गायकवाड साहेब. ते हे आहे ना आरसा बिरसा आहे आत. पावडर लागली का त्यात? आज दिनांक 12 ऑगस्ट सोमवारी 2024 साली लालासाहेब शेख आणि यांच्या बहिणींनी कृपा तीर्थ होऊन रोहित रवींद्र बागुल यांना गाडी गिफ्ट करण्याचं ठरवलंय. तरी ती गाडी आहे तुमच्या मागं तुम्हाला पंच म्हणून दिसत असेल. ही गाडीची लुक टाटा पंच. तरी लालासाहेब बाबासाहेब शेख आणि त्यांच्या बहिणीने जे काम केलेलं ते कोणच नाही करू शकत. ते बी रवींद्र बागुल यांच्यासाठी. त्यांच्यासाठी कोणच काही काम करत नाही. फक्त 2च व्यक्ती आहेत. सगळं दिलेलं आहे. आयुष्यात त्यांना सगळं दिलं.
त्यांना जुनी गाडी बी घेऊन दिली, त्यांना ऍक्टिवा बी आता नवीन घेऊन दिली, त्यांचा फ्लॅट बी घेऊन दिला आणि त्यांचे हप्ते बी फेडायची तेच फेडतात, पण ऑलरेडी पैसे घेतलेले. 3 टू व्हीलर आणि 2 फोर 3 टू व्हीलर आणि 2 फोर व्हीलर दिलेले. इव्हन कपडे बी घर बी दिले अंडरवेअर सहित त्यांच्या बहिणीने त्यांना गिफ्ट केले. सगळं दिलं. आता शेतीमध्ये तो हिस्सा इच्छा आणि करतो. त्याच्यामध्ये आता जे बी शेती या त्यांची जे 8 गुंठे जागा आहे देवरोड मध्ये इथं 8 गुंठे आहे आणि गावाला 35 एकर आहे. 35 एकर, त्याचा बी ते निलाव लावणार आहे थोडे दिवस. त्याची इच्छा आहे मला. आणि परत म्हणतो मी अजून मला काही नको तुमच्याकडं. काय नको आता किती द्यायचं अजून, द्यायचं किती हाच प्रश्न आम्हाला, म्हणजे मला म्हणण्यापेक्षा ठीक मला आहे जाब केला आपण म्हणजे दिला आता बहिणीसाठी आनंदाने देऊन टाकला त्याला. हा ओके काय असलं आपली बहीण तो खुश म्हणजे किती आपली देणार? आता ह्याच्यानंतर मर्सिडीज मागणं मला ती बी द्यायची की देऊ काय? देऊ ते पण देऊ आपण जीवन पण सगळं करू आपण. आता किती काय गाड्या आम्ही, हा इथं आमचा गेंडा झाला बघा, गेंडा बघा इथे लाला सातशे व्याज द्यायचं सोडून हे व्याज आमच्याकडून हुंडा घ्यायला लागले. एवढं असतं एवढं व्हायच्या आधी व्हायच्या आधी व्हायच्या आधी हुंडे 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 चालू गुंडे व्हायला लागले हुंडे घेऊन. हो लाला साहेब कुठं चालले? आजच्या फेर बातम्या संपलेले. इथले सुपरवायझर म्हणतात की एक 5-10 मिनिटं लागतील अजून, स्प्रे बी मारणं चालू आहे. तर आता बघूया, आम्ही आता चाललोय 1-2 करत बाहेर, किंवा मग आज जाऊन बघेल शोरूम मध्ये किती वेळ लागतो टाइमपास करायला. लाला साहेब मला मार्केटला जाणार नाही इकडनं. एकदम चिपकून आला. तिकडं वळून लाव म्हणतात ते. ठीक आहे का? बघ कुठं लावायचं सेंटर तुला मी इथं सांगतो. नाही बरोबर आहे. स्वच्छता शोधायला लागेल. फ्रेंडशिप बँड थँक्यू मग. रोहित कॉंग्रॅच्युलेशन. लाला कॉंग्रॅच्युलेशन, खर्च झालाय करू. गिफ्ट द्या त्याला. एक 2 3 घ्यायचं ना कसे का घ्यायचं काय नाही बरोबर बसला तू असं का उडवते. मला ते म्हणलं
नंबर नाही चोरीची गाडी आहे का? हे फोटो झाले ना. लाला साहेबांना सलाम कर. फुल्ली पेमेंट असेल, विश्वास ठेवा मला. मी गाडी पैसे दिलेले. रोहित उर्फ आप्पा याला गाडी मिळालेली हँडओव्हर. त्याचा माणूस आता सर्व्हिसिंगचं त्याला डिटेल देतोय, काय करायचं काय नाही करायचं. अजून म्हणजे नंबर प्लेट आली नाही आहे, पण टेम्पररी बेसिसवरती टॅक्स वगैरे पे केलेलं आहे, त्यामुळं त्याची एक पेपरवरती लावून देणार आहे आणि 2-4 दिवसात येऊन जाईल. गाडी डिलिव्हरी झालेली आहे, गाडी बाहेर पण आलेली आहे. आता चाललोय घरी. देवाच्या इथं पेढा वगैरे ठेवायचा आहे. आता सँट्रोमधनं चाललोय घरी. खूप गरम आहे. सँट्रोमधला AC एकदम सेंट्रलाइज असल्यामुळं अति गरम आहे. किती काळा दिसतो नाही बोलतो आपल्या जिंदगीला काळा पडत चालला पण दिसतो जायचं गाडी. काय लपडे तुमची? काय करता इकडे? हा दे ना चावी त्याला, तो लावेल ना आता. वीरेंद्र चावी मी याला म्हणतात वाईट परिस्थिती. चला काका साईडला जागा द्या जराशी. याला म्हणतो वाईट परिस्थिती. लावेल. दिली त्याला आणि स्वतः टू व्हीलर चाललं. आम्ही 2 वेळा झाला ते ट्रिपल सीट लाजा नाही आम्हाला. बघा आता तुम्ही. बघा 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 आमचा टीव्ही कसा नाही. बघा बघा मोने चिक्का चिक्का मोने मोने त्याला फोन पडेल ना हे नीट पकड. आमचं बळ. फ्रेंड्स फॉर एव्हर.